नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जबरदस्तीने धर्मांतर केल्यास होणार तुरुंगवासाची शिक्षा. फडणवीस सरकारचा नवा कायदा. राज्यात अनेक ठिकाणी बळजबरीने आणि चुकीची माहिती देऊन धर्मांतर झाल्याचे प्रकार उघड झाले होते. तसेच धर्मांतरणामुळे सांस्कृतिक ओळख बदलण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायद्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली होती. राज्य सरकारनेही धर्मांतर विरोधी कायद्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हणत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील भिगवण बाजारपेठेतून तरुणीचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती, ज्याचे राज्यभरात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर राज्यात धर्मांतर विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जबरदस्तीनं फसवणूक किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्याला आता 7 वर्षाची कैद होणार आहे. तसेच 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा देखील होणार आहे. धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या नव्या कायद्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यावरून नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. राज्य सरकारचं विधेयक आणि प्रास्ताविक कायदा संविधानाविरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानुसार महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 नुसार 60 दिवसापूर्वी धर्म बदलणार असल्याची माहिती संबंधित व्यक्तीला प्रशासनाला द्यावी लागेल. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार करावी लागेल. संबंधित प्रशासन आस्थापनेकडे अर्ज करून माहिती द्यावी लागेल. धर्म बदलण्यासाठीची कारण नमूद करून परवानगी घ्यावी लागेल. धर्मांतरणापूर्वी प्रशासनाला माहिती देणं बंधनकारक असणार आहे. धर्मांतर झालेल्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि संबंधित व्यक्तींना तक्रार दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पोलीस धर्मांतरणाची परिस्थिती आणि कारणांची चौकशी करू शकतात.